नमस्कार पंडित म्हात्रे साहेब. 12 मधून तुमची मिसेस इथे निवडणुकीला उभी आहेत. बीजेपी तर्फे ती निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू झालेली आहे. तुम्ही तुमच्या प्रभागात फिरत आहात, मतदारांशी संपर्क साधत आहात, तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा प्रभाग कसा वाटला? इव्हन मतदारांच्या इथल्या प्रभागातल्या तुम्हाला काय समस्या जाणवल्यात? माझ्या प्रभागामध्ये मी माझी नगरसेवक शिवसेना बांधकाम सभापती मी पूर्वी जे कामं केले नगरपालिका म्हणजे सफाई कामाला लावले लोकांना, मुलांना, आणि ते कामं आता मी मध्ये आता बीजेपी मध्ये मी तिकटावर माझी मिसेस उभी आहे. आम्ही ज्या वार्डमध्ये फिरतो ते दहशत आहे, गुंडागिरी आहे. त्या कारणाने मी आता माझ्या मिसेसचा संपूर्ण पाठिंबा आहे. पुऱ्या वार्ड मधून गोरगरिबांचा सर्वांचा पाठिंबा आहे. सर्व बोलतात काय आम्हाला दहशत कमी करायची, तुम्हाला आम्ही मतदान करणार, तुम्ही निवडून या. तुमचं पूर्वीचं जो काम आहे अजून तो काम चांगला आहे, तुमच्या कामाबद्दल आम्ही तुम्हाला निवडून देणार आहे. अशा वार्ड मध्ये मी जिथे जातो तिथे तेच बोलतात का मात्र तुमच्या मिसेस आम्ही निवडून देणार का तुम्ही जे पूर्वी कामं केले, जे मुलांना कामाला लावले, जे समस्या केल्या, गाव पायवाटा बनवलं, गटर बनवलं, टॉयलेट आता जे बनवले पूर्वी ते आतापर्यंत तेच टॉयलेट आहेत आपल्याजवळ, हे सर्व बनवलेले. आणि समस्या आहेत का आमची स्वामीनगर मध्ये वरचा भागमध्ये पाण्याची लाईन नाहीये. मी पूर्वी पाण्याची लाईन टाकली होती तेव्हा बिना मोटरचा पाणी येत होता समोर. आता तिथे पाणी येतं नाही, 2-2 दिवस पाणी नाही येत. ते लोक पाण्यासाठी तपलीक आहे. आता काय आमचं बीजेपीचे जे आमचा वार्ड या पॅनल सिस्टम आला निवडून, लोकांनी आम्हाला साथ देतात. सर्व लोक बोलतात आम्ही तुम्हाला निवडून देऊ. तर तिथे पहिले पियाची पाण्याची लाईन टाकणार आहे आम्ही. ती पहिले समस्या ती आहे एक आहे. त्यानंतर ओव्हरब्रिजच्या खाली एक ब्रिज आहे, जेव्हा मी बांधकाम चेअरमॅन तेव्हा तो पास केला होता. 16 लाखाचा टेंडर होता तो, मग तो आता पण झाला नाही. 30 वर्ष आले तो काम झाला नाही. आमचा पॅनल निवडून आला बीजेपी तर्फे, नगराध्यक्ष आमचा बीजेपीचा झाला, तर आम्ही तिथं तो ब्रिज पहिले बनवू. का स्वामीनगर जायला 2 व्हीलर जातात खाली, बाकी टेम्पो बिंपो काही आतमध्ये जात नाही. तर म्हणून ते समस्या आहे का आमची. बाकी प्रभागामध्ये जिथे वार्डमध्ये जातो ते सर्व लोक हेच बोलतात का बीजेपीला आम्ही वोटिंग करणार, बीजेपीचा सीट निवडून देणार या टायमाला, कारण आम्हाला बीजेपीवर विश्वास आहे. बरं, तुमची एक सामाजिक वाटचाल कशी राहिली? सामाजिक वाटचाल आमची सर्व चांगली आहेत. जिथे जातो काम, जिथे कोणाला सुख दुःखाला कशाला बी आम्ही कार्य करतो सर. तुम्ही ह्या सामाजिक कार्यामध्ये कधीपासून आहात? मी असं आहे 84 मधून रिक्षा ड्रायव्हर होतो. रिक्षा ड्रायव्हर नंतर मी रिक्षा खजिनदार झालो, अध्यक्ष झालो, नंतर शाखा प्रमुख झालो. मग नंतर शाखा प्रमुख करता करता आम्हाला डेगे साहेबांनी मला नगरसेवक बनवला. नगरसेवक बनवता मला बांधकाम सभापती बनवला. मग त्या कारणाने सर्व दुःखासुखामध्ये कशाला काय आम्ही जात होतो आम्ही. बरं, आता तुम्ही इथं तुमच्या प्रभागात फिरत आहात, पण एकूण इथं जे घनकचऱ्याचा मोठ्या प्रमाणात समस्या आहे, त्याबाबत आपण काय सांगा? घनकचरा उचलासाठी इथे अपसमेंट टेंडर आहेत. अपसमेंट कामावर होत नाही. काम जिथे 2 मुकादम 7-5 कामगार पाहिजेत, तिथे 2 कामगार पाठवतात. तर ते काम सफाई होत नाहीये. अर्धा एक साईडला सफाई होते, एक साईडला सफाई होत नाहीये. तर ते निवडून आल्यानंतर अगर माझी मिसेस अगर निवडून देते वार्डचे लोक, तर साफसफाईचे सर्व लाइटिंग नाहीये, सिटी लाईट नाहीये, साईट लाईट नाहीये, टॉयलेट मध्ये घाण आहे, एक टॉयलेट तोडून ठेवलाय, दुसऱ्या टॉयलेट मध्ये भांडी नाही आहेत. हे सर्व समस्या इथे पुष्कळ आहेत. तर ह्या सगळ्या समस्या तुम्ही सोडवणार आहे. बरं, मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतंय? काका मी 30 वर्षापूर्वी नगरसेवक असेल, त्यांचा विश्वास आहे माझ्यावर आहे. काका तुम्ही जो काम केलं आता पण कोणी काम नाही केला. सगळ्या लोकांची जागा कब्जा करायची, कोणाच्या हॉटेलवर जागा कब्जा करून हॉटेल बनवायचं, कोणी शोरूम बनवायचं, हे असं सर्व काम चालू आहे पुऱ्या वार्डमध्ये. जुना भेंडीपाडा, स्वामीनगर इथे सर्व कब्जा चालू आहे. MRDC जागेवर कब्जा करा, इथे कब्जा करा. ते लोक बोलतात जो तुम्ही काम केलंय तो काम अजून कोणत्या नगरसेवकाने केला नाही जिथे आल्यापासून. म्हणून लोकांचा विश्वास आहे माझ्यावर. माझ्या मिस्टरला बोलतात तुमचा मिस्टर तुमच्याकडे येत नाही का, तुमच्या मिस्टरला घेऊन या एकदा. तर मी सकाळी जातो, ते संध्याकाळीच फिरतात. तर आज आम्ही संगती जाणार आहे. असं सगळ्या प्रभागात फिरण्यामध्ये मतदारांशी तुम्ही हे सध्याचं पर्व हे विकासाचं आहे. तुम्ही सांगितलं घनकचऱ्याचा, पाण्याचा, ब्रिजचा. ह्याच्या व्यतिरिक्त आपण अजून कुठल्या योजना आणू शकतो जेणेकरून हा प्रभाग अधिक चांगला सुकर होईल? वार्ड क्रमांक 12 मध्ये ब मध्ये झोपडपट्टी आहे संपूर्ण. तिथे म्हाडाची एक संस्था आहे, माझी म्हाडाची एक आहे, ती स्कीम तिथे आणायची. म्हाडाची जे गोरगरीब त्यांची रेल्वेमध्ये जागा गेलेली आहे
त्या जागेसाठी त्यांना तिथे महाराजा म्हणून त्यांना आपण एक फ्लॅट असा देऊ. आणि आमची साईबाबा मंदिर आहे, साईबाबा मंदिरच्या रस्त्याला जी झोपडपट्टी होती पूर्वी, ती रस्ता रुंदीकरण ती झोपडपट्टी संपूर्ण गेलेली आहे. तर त्यासाठी ते आपल्याला वरच्या लोकांचे संबंध करून ती महाराष्ट्रातर्फे ते त्यांना ती जागा द्यायची, म्हणजे महाराष्ट्रातर्फे त्यांना एक रूम द्यायचा विचार चालू आहे, काम चालू आहे. बघू आता त्याचं. 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मी मतदारांना एकच आवाहन करतो, सर्वांना नमस्कार करतो, सर्व नागरिकांना. माझी मिसेस अनिता पंडित म्हात्रे वार्ड क्रमांक 12 नंबर मध्ये अ मध्ये उभी आहे, अ आणि ब मध्ये. घरघुस मतांनी त्यांना विजयी करा, का पुऱ्या समस्या मला माहिती आहे काय होणार ते. मी पंडित नामदेव म्हात्रे, माझी मिसेस अनिता पंडित म्हात्रे 2 तारखेला घरातून सर्व नागरिकांनी निघून बीजेपीचे सर्व नगरसेवक आहेत, जेवढे वार्डमध्ये नगराध्यक्ष असो अ आणि ब जे बी आहेत सर्वांना निवडून द्या. सर्व मतदारांनी विचार करून सर्व बीजेपीला निवडून द्या.